नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। नांदगांव शिक्षा विभाग का घोटाला उजागर, शिक्षा का मंदिर मगर यहाँ चल रहा है बाबूगिरी का बाजार। शिक्षकों की फाइल दबाकर तानाशाही हुक्म जारी। आवेदन का दिन था लेकिन बाबुओं की मेज से निकला सिर्फ अपमान। क्लर्क वाडेकर का बेशर्म बयान, हम तानाशाह हैं, जाओ जो करना है कर लो। कैमरे ऑन होते ही यही बाबू बना मौन साधु। सवाल सिर्फ एक शिक्षण गणेश सालुंखे का नहीं, सवाल है पूरे शिक्षक तंत्र की इज्जत का। जिला प्रशासन से अब सीधा सवाल है, क्या ऐसे बेलगाम बाबुओं पर तुरंत अनुशासनात्मक कार्रवाई होगी? क्या पंचायत समिति में सीसीटीवी कैमरे फिर से चालू होंगे या अंधेरी नगरी ही जारी रहेगी? मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, क्या आप इस शिक्षकों के अपमान की तानाशाही को रोकेंगे? पंचायत समिती नांदगाव शिक्षण विभाग, गणेश साळुंके सर बोलतोय, सावरगाव शाळेचा शिक्षक. या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं होतं आज पदवीधर शिक्षण यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी. आम्ही आमचे डॉक्युमेंट घेऊन इथं आलो होतो. 10:30 वाजता तर इथं बंदच होतं. बराच वेळ थांबल्यानंतर यांचे कर्मचारी आले आणि आता म्हणतायत की नाही घ्यायचं, आम्हाला काय करायचं ते करून घ्या. हे मुद्दा इथं समोर बसलेले आहेत. यांना विचारलं तुम्ही हुकुमशाह आहेत का, तर बोलतं हो मी हुकुमशाह आहे. तर मग आता बघा महाराष्ट्राच्या जनतेने कर्मचाऱ्याची बोलण्याची भाषा कशी असते एखाद्या दुसऱ्या कर्मचाऱ्याशी. आम्ही काही येड्यासारखे होता, आम्ही आमचं काम करून द्या, पण आम्ही काही तर रिकामे बसतोय का? कर्मचाऱ्याची बोलण्याची जी भाषा शैली असते, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 आम्ही पण वाचलेले आहेत की कसं पद्धतीने वर्तन असलं पाहिजे. आता यांची बरेच वर्ष सेवा झालेली दिसते आणि ही जी पद्धत आहे एका कर्मचाऱ्याची दुसऱ्या कर्मचाऱ्याशी बोलताना ती अतिशय चुकीची. आता कॅमेरा ऑन झाला तर यांच्या तोंडाला आता कुलूप लागले. हे मुख गिळून गप्प बसले. जेव्हा शूटिंग चालू नव्हती तेव्हा यांचा तोंडाचा पट्टा अतिशय जोरात चालू होता. मग ही कोणती पद्धत आहे? मग आम्ही मूर्ख माणसं आहेत का इथं येणारे? मॅसेज यांनीच टाकायचे प्रशासनामार्फत व्हॉट्सअप ग्रुपला. आम्ही 30-30, 40-40 किलोमीटर लांबून इथं यायचं आणि इथं आल्यानंतर आमचं काम जर होत नसेल आणि अशा पद्धतीची मगरुरी स्वतःला हिटलरशाह समजायला लागलेले ते, मग कोणत्या पद्धतीने इथं कर्मचाऱ्याने काम करायचं, थांबायचं? आता व्हिडिओची दखल संपूर्ण पत्रकारांनी घ्यायची आहे आणि ऑल महाराष्ट्रात आता हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे, याची नोंद घ्यायची. तुमचं नाव काय सर? नाव सांगा तुमचं. नाव सांगा ना. नाव सांगायला का घाबरताय आता? चौधरी भाऊसाहेब, काय नाव आहे यांचं? नाही, मग ते कसं बोलता, कसे आहेत ते? त्यांना बोलण्याची पद्धत माहिती का? कसं बोलता? मी त्यांना सभ्यते, मी काय अश्लील भाषा वापरली का? त्यांना अरे कार्य केलं, एक शिस्तीत बोललो ना त्यांची. कसं पाहिजे रिकाम बस. आम्ही काही इथं गोट्या खेळायला आलोय का? मग कशी पद्धत आहे बोलण्याची? नाही, यांचं नाव सांगा ना, यांना कळलं ना मग काय येतं. मग कशा पद्धतीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे कर्मचाऱ्याशी? ही पद्धत आहे का? म्हणजे आम्ही इथून लांबून यायचं, नाही घ्यायचं म्हणे आम्हाला. मग आता का बोलणं बंद झालं? आता बोलावं ना नाही घेत म्हणून. हाय हुकुमशाह म्हणे मी. जी मीडिया टुडे के लिए नांदगांव से विजय थामड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।